भिक्खू सारिपुत्त व काश्यप आणि भिक्खू संघ यांनाही पंचांग प्रणाम करतो आणि सन्माननीय विचारपीठ आणि उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक उपासक हो. आज बार्शी शहरामध्ये दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आयोजित केलेली आहे. खरं तर 10 मे 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बार्शी शहरात आले होते आणि त्यावेळी मुंबई प्रांतिक परिषदेमध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं ते ऐतिहासिक भाषण होतं. त्या ऐतिहासिक भाषणामध्ये त्यांनी देशांतर, धर्मांतर, नामांतर या विषयाचा उद्घोष केलेला होता. आणि पुढं आपल्याला माहित आहे की पुढे बाबासाहेबांनी 1935ला धर्मांतराची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला दीक्षाभूमीवर धम्मक्रांती केली. परंतु या सर्व चळवळीचा पाया हा बार्शी शहरात रचला होता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या बार्शीत येण्याच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं धम्म परिषदाची ही एक परंपरा निर्माण झाली पाहिजे आणि याच्यातून एक विचार मंथन झालं पाहिजे आणि त्या विचार मंथनातून एक्सपर्ट निर्माण झाले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. सर, आपण जी भूमिका या ठिकाणी मांडली त्या भूमिकेमध्ये आपण सांगितलं की इथं मध्यवर्ती एक विहार निर्माण झालं पाहिजे आणि त्या विहारामध्ये अशा प्रकारचे एक्सपर्ट निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो की गेल्या 2 वर्षात भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये नालंदा स्तूप बुद्धिझम अँड रिसर्च ट्रस्टच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळी गेल्या 2 वर्षापासून आम्ही या चळवळीला गती देण्याचं काम केलं, आमचे जिल्ह्याचे मार्गदर्शक जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनात ज्यावेळी ही चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करत असताना जुनी मागणी आमचीच 2018 पासूनची ती आम्ही लावून धरली होती आणि त्यावेळीच्या विद्यमान आमदारांनी ती गेल्या वर्षीच्या 10 मेच्या दरम्यान ती मान्य करत बार्शी शहरामध्ये बार्शी शहराच्या मध्यवर्ती भागात 1 एकर जागा आणि 2,53,00,000 रुपये मंजूर करून घेतलेले आहेत. आणि त्या जागेवर एक भव्य दिव्य बुद्ध विहार निश्चितपणाने पुढच्या काळात उभा राहणार आहे. आणि त्या विहारातून जी एक्सपर्ट घडवण्याची प्रक्रिया सुरू राहील त्यातूनच ही बार्शी प्रेरणाभूमी म्हणून जगाच्या नकाशावर उदयाला आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही याचं आश्वासन आम्ही तुम्हाला या निमित्तानं देतो. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी विचार मांडलेले आहेत. सुरेश वाघमारे सरांनी आपल्या भाषणामध्ये समतेचा विचार फक्त भारतीय संविधानातच आहे, तो जगात कुठेही नाही. धम्माचे रूप दुसरे तिसरे काही नसून ते संविधान आहे आणि संविधानाचेच रूप धम्म आहे असा मोलाचा विचार आज या विचारपीठावरून मांडलेला आहे. त्याचबरोबर आमच्या भगिनी संघमित्रा खोरे मॅडम यांनी सुद्धा जातीची उतरण कशा प्रकारची आहे आणि जाती अंताची लढाई ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही हा बहुमोल विचार मांडत असताना त्यासाठी 22 प्रतिज्ञाचं बंधन त्यांनी घातलेलं आहे. म्हणून 22 प्रतिज्ञाचं अनुकरण सर्वांनी करणं अतिशय गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांच्या नवीन धम्म चळवळीचा तो कणा आहे हा विचार संघमित्रा खोरे मॅडमनं या विचारपटावर आणलेला आहे. नुसत्या चळवळीत बोलघेवडापणा असून उपयोगाचा नाही तर त्या बोलघेवडेपणाला कृतीची जोड दिली तरच खऱ्या अर्थानं धम्म चळवळ गतिमान होणार आहे हा विचार या बैठकीत मांडलेला आहे. डॉक्टर हर्ष जगजाप सरांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडत अनेक गहन विषयाला हात घालत आम्हाला या ठिकाणी प्रेरणादायी भाषण दिलेलं आहे. निश्चितपणाने आम्ही एक सजग एक जागृत समाज निर्माण करू एवढं आश्वासन सर आम्ही आपल्याला देऊ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जागृतीचा विस्तव कधीही विजू देऊ नका. निश्चितपणाने भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनात पुढच्या काळामध्ये जागृतीचा विस्तव या तालुक्यात आम्ही कधीही विजू देणार नाही. तो सतत आम्ही तेवत ठेवू आणि निश्चितपणानं बाबासाहेबांना जे स्वप्न पाहिलं होतं सारा भारत उदय करण्याचं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं योगदान आमच्या परीने देण्याचं आश्वासन मी या ठिकाणी देतो. वेळ फार झालेला आहे.
भिक्खू संघाचं चिवर उतरवायचं आहे. 10 दिवस श्रामणेर शिबिर सुरू होतं. त्यामुळे वेळेचं बंधन लक्षात घेऊन, वेळेचं भान लक्षात घेऊन मी अधिक न बोलता आजच्या या परिषदेमध्ये जे महत्वपूर्ण ठराव घेतलेले आहेत त्या ठरावाचं मी वाचन करत आहे. आपण ते टाळ्याच्या गजरामध्ये त्याला आपली स्वीकृती किंवा पाठिंबा व्यक्त करावा ही आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या परिषदेमध्ये पहिला ठराव बुद्धगया मुक्ती आंदोलनास ही परिषद संपूर्ण पाठिंबा देत असून बुद्धगयाचं महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात त्वरित देण्यात यावं अशी मागणी सरकारकडे करत आहे. हा ठराव या परिषदेमध्ये आम्ही घेत आहोत. दुसरा ठराव बार्शीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागले होते. बार्शी हे ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत बाबासाहेबांनी चळवळीचा पाया घातला होता, चळवळीचं बीजारोपण केलं होतं आणि ते बीजारोपण करत असताना देशांतर, धर्मांतर, नामांतर या विषयाचा उद्घोष करत त्यांनी याविषयीचं मार्गदर्शन केलं होतं. याशिवाय अनेक विषयावर त्या भाषणामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते 18व्या खंडामध्ये आपण सर्वांनी अभ्यासलेला आहे. तर हे जे भाषण केलेलं आहे त्यामुळं बार्शी ही चळवळीची प्रेरणाभूमी व्हावी अशा प्रकारचा ठराव ही परिषद या ठिकाणी घेत आहे. हा दुसरा ठराव आहे. तिसरा ठराव बार्शी या ऐतिहासिक भूमीत दरवर्षी बौद्ध धर्म परिषदेच्या आयोजनासाठी बार्शी नगर परिषदेने भरीव आर्थिक तरतूद करावी ही तिसरी मागणी या परिषदेमध्ये आम्ही करत आहोत आणि तसा ठराव घेत आहोत. त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा व नालंदा स्तूप बुद्धिझम रिसर्च ट्रस्टच्या प्रयत्नातून नवीन मंजूर झालेल्या बुद्ध विहाराच्या जागेवर 2,53,00,000 जो निधी मंजूर झालेला आहे त्यामध्ये भरघोस वाढ करून लवकरच त्या कामाची सुरुवात व्हावी अशा प्रकारचा ही ठराव ही परिषद घेत आहे आणि हा ठराव नगर परिषदेला देत आहे. त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय व बौद्ध विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र व पाली भाषेचे केंद्र उभारण्यात यावं अशा प्रकारचाही ठराव ही परिषद घेत आहे आणि तसा तो ठराव शासनाकडे पाठवत आहे. या निमित्तानं आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि वेळेचं भान लक्षात घेऊन माझं 2 मिनिटाचं मनोगत संपवत आहे. जय भीम, जय भारत.